आज आई आपल्याला गावठी पद्धतीचं चिकन बनवून दाखवणार आहे। तिने कांदा भाजून घेतला, लालसर कांदा झालेला आहे, तो थोडासा काळपट होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। त्याच्यात मी टाकलेलं आहे खोबरं पण चांगलं भाजून निघेल। चिकन शिजवण्यासाठी मी टाकून घेणार आहे 1 पळी तेल। तेल गरम झाल्यावर मी लसूण टाकून घेते, थोडंसं लाल करून घ्यायचं त्याला। तेलात लाल लसूण होईपर्यंत परतवायचा। त्यात टाकणार आहोत आपण जिरं, थोडीशी हळद टाकल्यानंतर आपण त्यात चिकन टाकून घ्यायचं आणि मंद आचेवर 15 ते 20 मिनिट त्याला असंच मीठ मिठाच्या पाण्यात शिजवून घ्यायचं। लक्षात ठेवायचं की चिकन शिजवताना जास्त मीठ घालू नये। आता मी 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेते याला। आता मी ताटात पाणी ठेवते आणि झाकून द्यायचं याला। त्याच्या वाफेने ते शिजलं जाईल। 10-15 मिनिटं असंच राहू द्यायचं आणि चिकन मऊ होईपर्यंत असं शिजवायचं आणि आपण नंतर 3 शिट्या काढूया। चिकनने पाणी सोडलेलं आहे, वाफेवर शिजून आलेलं आहे। आता आपण त्यात पाणी ओतूया। पाणी गरम झालेलं आहे, गरमच पाणी टाकायचं त्यात। आता मी पाणी टाकून घेते त्याच्यात आणि 4 शिट्या काढून घेते। आईने मसाला काढलेला आहे। आता 1 इंच आलं घेतलं तिने आणि 2 कांड्या लसूण घेतलेला आहे, धना जिरा पावडर घेतलेली आहे, गरम मसाला, हळद आणि डाळ टाकतात। देसी चिकन मध्ये डाळ टाकली जाते। तर आता आपण हे सगळं वाटून घेऊ। कांदा आता आपला भाजून झालेला आहे। कांदा आणि खोबरं चांगलं लालसर झालेलं आहे। आता आपण मिक्सर मध्ये दळून घेऊया त्याला। डाळ्या सुद्धा भाजून घ्यायच्या तव्यावर। आता संपूर्ण मसाला आपण काढून घेऊया मिक्सर मधून। आता मी मिक्सर मधून हा मसाला वाटून घेते। 5 ते 6 शिट्या मी काढून घेतलेल्या आहेत, कारण की गावरान चिकन आहे, त्याला शिजायला वेळ लागतो। आता मी गॅस बंद करते आणि याला साईडला ठेवू। आता आपण मसाला तेलात भाजून घेऊया। मी 50 ग्रॅम तेल टाकून घेते। 2 किलो चिकन आहे आपलं। गरम तेल झालेलं आहे, मिरच्या टाकून घेते। मिरच्या टाकून घेतल्या मी आणि त्याला थोडेस तळून घ्यायचं मस्त। तर कसं झणझणीत असं सुगंध येतो चिकनला। आता सर्व मसाला मी यात टाकून घेते आणि छान असं परतून घेते। छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाला। आज ना चिकन बनवताना मी देसी स्टाईल मध्ये जास्त बनवत नाही, पण आई आज दाखवण्याचा प्रयत्न करते मला आणि तिला म्हटलं मला एकदा बनवून दाखव, कारण की मी कांदा खोबरं हे थोडं कांदा टाकते पण खोबरं नाही टाकत त्याच्यात। पण तिच्या स्टाईलने आज बनणार आहे। खूप छान लागतं चिकन, सगळेच नाव काढतात तिचं। आईचं वय आहे 75 वर्ष, अजूनही चुला चौका सगळं सांभाळते आणि उत्तम शेतकरी आहे। उत्तम शेतकरी असं म्हटलं आता माझे वडील आहेत हेडमास्टरची बायको असून ती उत्तम शेतकरी म्हणून तिची याची निंबूची वाडी आहे। आजही ती काम करते आणि बघा आई तिकडे माझ्यापेक्षा जास्त चालणारी, जास्त हुशार आणि तिच्याकडून मला चिकन शिकायची खूप इच्छा होती, कारण की मी गावी एवढं जाणं होत नाही, त्यामुळे देशी भाज्या माझ्याने जमतच नाही, त्यामुळे तिच्याकडून आज शिकून घेते मी। आई कसं झालाय ग मसाला? एकदम भारी झालाय ना? हा, तू अशाच पद्धतीने बनवते ना? हा, तर बघ माझ्या मुलांना खूप आवडते ती भाजी। तर मी म्हटलं आजी आलेली आहे ना, आजी बनवून दाखवणार आहे, तर आज मस्त पोट भरून खातील ते। बघ मग असं तेल आलं का तोपर्यंत भाजायचंच त्याला। बरं।
मसाला तेलात परतवल्यानंतर ना झाकण ठेवून 5 मिनिटं आपण त्याला 1 कप पाणी टाकून वाफवून घ्यायचं. तर असे तरंग येते त्याला. मसाला परतून झालाय. आता आपण हे हळद मिठाचं चिकन ते टाकूया. किती मिनिटं लागतील आई? 5-10 मिनिटं हे उकळायला. 20 मिनिटं. आता 20 मिनिटावर स्लो गॅसवर आपण याला शिजत ठेवू. भाजीला उकळी आली आहे. आपण डाळ पाण्यात वाटून घ्यायची अशी आणि मग आता सोडूया येईल अशी. म्हणजे कसं दाटसरपणा येतो भाजीला. एवढंच. आपण शिजवताना मीठ कमी टाकलेलं. तर आता 1 चमचा मीठ अजून टाकते मी. आणि भाजीला कळू देण्यासाठी 5-10 मिनिटं तरी लागतील. भाजी तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करते.